नमस्कार. आज आपण एक अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ पाहणार आहोत. तर हा पदार्थ गव्हाच्या पिठाच्या कापण्या आहेत. कमी तेलात आणि पौष्टिक असणारा हा पदार्थ आहे. पाऊस पडत आहे आणि अशा पावसात काहीतरी गरमागरम खाऊ वाटत असेल तर हा तुम्ही पदार्थ नक्की बनवू शकता. अगदी बनवायला सोपा आणि झटपट आहे. मुले पण खूप आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. तर नक्की एकदा बनवून बघा. चला तर रेसिपीला जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी इकडे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमीप्रमाणे जसं कणिक मळतो चपातीसाठी तसं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे. तर इकडे मी अंदाजेच 2 ते 3 चपातीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता ते घट्ट असं मळून घेणार आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. तर इकडे आपली छान अशी घट्ट कणिक मळून झालेली आहे. तर बघू शकता मी खूप घट्ट बनवलेले आहे. घट्ट कणिक ह्याच्यासाठी मळून घ्यायची आहे जेणेकरून आपण जेव्हा कापण्या बनवतो ना, तेव्हा एकमेकांना ते चिटकणार नाहीत. आणि आता कणिक घट्ट मळून झाल्यानंतर फोडणी घालायची आहे. तर बेसिक आपण नेहमीप्रमाणे जे जिरं, मोहरी, तेल घालतो तसंच एक पॅन ठेवायचा, तेल घालायचं आणि जिरं, मोहरी घालायचं आणि ते चांगलं तडतडल्यानंतर थोडासा लसूण घालायचा. तुम्ही लसूण चेचून पण घालू शकता. मी इकडे तसंच कट करून घातलेलं आहे. आणि इकडे मध्यम आकाराचा एक कांदा बारीक कट करून घातलेला आहे आणि तो पण चांगला लाल होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. तो पण चांगला मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं तरी चालेल जेणेकरून छान असा मऊ टोमॅटो आपला शिजून तयार होईल. त्याला चांगलं शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि 1 चमचा मी इकडे काळा मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. ते काळ्या मसाल्यातच बनवायचं आहे हे. जर तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायची असेल तर थोडीशी टाकू शकता. आता चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इकडे मी मसाला भाजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून टोमॅटो पण चांगला मऊ शिजतो आणि छान असा आंबूस छान कापण्या तयार होतात. त्या चवीला पण खूप छान आणि टेस्टी लागतात. सूप जसं बनवून खातो आपण त्या पद्धतीने थोडंसं लागतं. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागतात आणि छान असा मसाला शिजून झाल्यानंतर थोडंसं तेल सुटल्यानंतर इकडे आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे. आणि मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे. आणि आता इकडे घट्ट अशी कणिक आहे तर त्या कणकेची छान चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. तर इकडे मी अशी मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता ते कट करायचे आहेत कापण्या. तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. नूडल्सप्रमाणे तुम्ही लांब लांब पण कट करून टाकू शकता. तर मी इकडे चौकोनीच कट केलेले आहेत. शंकरपाळ्याचा आकार जसा असतो त्या प्रकारे मी कट केलेले आहेत आणि आता इकडे पाणी पण उकळलेलं आहे. आपण फोडणी घातलेलं आणि आता हे छान कापण्या अशा काढून घ्यायच्या आहेत आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्या कापून त्याच्यामध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. पद्धतीने प्लेटमध्ये सर्व कापण्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत प्लेटनेच जेणेकरून हातावर पाणी उडणार नाही. तर इकडे छान अशा आपल्या कापण्या बनवून त्यामध्ये टाकून झालेल्या आहेत. आता छान असं हलवून घ्यायचं चांगलं आणि परत राहिलेल्या कणकेच्या सगळं चपात्या पूर्ण लाटून घ्यायच्या आणि तशाच पद्धतीने सर्व कट करून सर्व त्यामध्ये घालून शिजवून घ्यायच्या आहेत. तर इकडे छान अशा आपल्या पूर्ण कापण्या बनवून झालेल्या आहेत. तर तशाच सेम पद्धतीने मी प्लेटमध्ये घेऊन सर्व कापण्या टाकलेल्या आहेत. खूप छान लागते ही रेसिपी. नक्की एकदा ट्राय करा. तर गरमागरम खाण्यामध्ये मज्जाच खूप वेगळी आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. तर तुम्ही अशा पद्धतीने कापण्या न करता तुम्ही शेवग्यामध्ये घालून जरी तुम्ही छान अशी नूडल्ससारखे जरी काढून घेतलात आणि नंतर त्या ह्या पाण्यामध्ये शिजवून घेतल्या खायला तर अतिशय छान लागतात. तर नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या होत्या. तर अशा पद्धतीने पण नक्की एकदा बनवून बघा. खूप छान होतात आणि गरमागरम खायला तर खूपच छान लागतात. नक्की एकदा ट्राय करा. इकडे आपलं छान सर्व असं बनवून झालेलं आहे. तर चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटं
आणि थोडंसं ह्याला पौष्टिक बनवण्यासाठी मी इकडे 2 ते 3 पालक धुवून स्वच्छ घेतलेले आहे आणि ती कट करून त्याच्यावर घालून घेतलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चांगलं असं हलवून अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. अजिबात जास्त तेल नाही वापरलेलं किंवा दुसरे कुठले वेगळे पदार्थ वापरले नाहीत आणि गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे अशा पद्धतीने आपली पूर्ण रेसिपी बनवून झालेली आहे. तर नक्की कशी वाटली सांगा. आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट अशीच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.